प्रभाकर सावंत यांनी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले। या आरोपामध्ये ते असं बोललेत की शिंदे सेनेचे पदाधिकारी प्रलोभने टाकून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश घेत आहेत आणि हा प्रकार सावंतवाडी मतदारसंघ आणि कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये घडत आहे आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्यांनी असं पण म्हटलं की दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणजे दत्तासाहेब आणि संजीव परब यांचे गुरु हे राणेसाहेब आहेत। मी त्यांना सांगू इच्छितो की आमचे गुरु राणेसाहेबच आहेत आणि महायुतीचे नेतेसुद्धा राणेसाहेबच आहेत। त्याच्यामुळे आमचे गुरु कोण आहेत हे आठवण करून देण्याची त्यांना गरज नाही आहे। आणि त्यांनी असं म्हटलं की मी CMला पत्र दिलं की या ज्या गोष्टी घडत आहेत त्या महायुतीला योग्य नाही म्हणून आपण पत्र दिलं। त्यांना सांगू इच्छितो की CMला पत्र देण्याची काय गरज नव्हती। जर तुम्ही राणेसाहेबांना मानत असाल तर राणेसाहेब महायुतीचे नेते आहेत, तुम्ही ही तक्रार पहिल्यांदा राणेसाहेबांकडे केली पाहिजे होती आणि राणेसाहेब त्यावर काय निर्णय देणार होते, कोणाचं चूक कोणाचं बरोबर कोण काय करते ते। तुम्ही जी पत्र दिलं आहे ते महायुतीच्या बिघाडासाठी दिलेलं नाही, तर येणाऱ्या काळात जी मंत्रिपद आहेत ते सन्माननीय केसरकर साहेब किंवा निलेश राणे यांना मिळेल म्हणून काहीतरी फडणवीस साहेबांकडे काहीतरी एक पत्र देऊन ते भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचे जे कार्यकर्ते आहेत म्हणजे मी आणि दत्ता सावंत हे काहीतरी उलटसुलट करत आहे हा त्यामागचा हेतू आहे। आणि त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे। प्रभाकर सावंतांना मी जवळून ओळखतो, त्याच्यामुळे त्या CMना पत्र देणं काय देणं हे मला असं वाटत नाही की ते स्वतःहून देतील, तर त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे, असू द्या। आणि त्यांना त्या पलीकडे जाऊ सांगू इच्छितो की त्यांनी असं पण म्हटलं की आमचे कार्यकर्ते असं म्हणतात की निवडणुका आम्ही स्वबळावर करू। तुम्ही स्वबळावर करा, आमची काहीच हरकत नाही आहे। तुम्ही दोडामार्गमध्ये स्वबळावर निवडणूक लढली, दोन्ही सोसायट्या त्या शिंदे सेनेने काढल्या आणि तिथं तुमचं आम्ही 0 केलं। तुमच्या तालुका प्रमुखाला सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव पत्करावा लागला। या गोष्टीला आम्ही घाबरत नाही आहे, पण राणेसाहेब जो निर्णय देतील, नारायण राणेसाहेब जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल। मग महायुतीत आम्हाला जर राणेसाहेबांनी सांगितलं तू गप्प बसा तर आम्ही गप्प बसू, राणेसाहेबांनी सांगितलं युतीत झालं पाहिजे तर युतीत करू, राणेसाहेब म्हटलं स्वतंत्र लढत आम्ही स्वतंत्र करू। हा सर्वस्व निर्णय राणेसाहेब घेतील। त्यामुळे आम्ही राणेसाहेबांचे आम्ही शिष्य आहोत। राणेसाहेब आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि महायुतीचे सर्व हे राणेसाहेब आहेत। त्याच्यामुळे CMला पत्र देण्याऐवजी आणि हे सगळी नाटकं करण्याऐवजी की दीपकबाईंना मंत्रिपद मिळेल व काहीतरी मिठाचा खडा टाकावा, निलेश राणेंना मंत्रिपद मिळेल, ह्यासाठी नाटक करायचं बोलवतात आणि वेगळं आहे। त्याच्यामुळे आणि जर तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे थांबत नसतील तर ते आमचा काही दोष नाही, ते उभाटाकडे जातील, ते शिंदे सेनेकडे येत आहेत। जर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना जर सांभाळू शकत नाही तर त्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका। आणि तुम्हाला जर आमचे कार्यकर्ते तुम्ही दुपटीने घेणार म्हणून सांगितलं, तुम्ही तिपटीने घ्या, आम्हाला काही फरक पडत नाही। आणि केव्हा ती सुरुवात करा, फक्त दीपकबाईंच्या शब्दाला जागून आम्ही गप्प आहोत या मतदारसंघामध्ये। तुम्ही सुरुवात करा, आमची काही हरकत नाही। असलं दबावतंत्राचं राजकारण जिल्हा प्रमुख म्हणून मी खपवून घेणार नाही। गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या भागात दत्ता सावंत मला एक पहिल्यांदा सांगितलं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे राहत नाही, यात आमचा दोष नाही आहे। सन्माननीय निलेश राणे साहेबांनी 8 वर्ष तिथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांची ओढ आहे। निलेश राणे कोणताच प्रवेश घेत नाही आहे, कोणावर जबरदस्ती करत नाही आहेत की काही करत नाही। हे उगाच काहीतरी आमिष दाखवून कार्यकर्ते एवढे भारतीय जनता पार्टीचे लवचिक आहेत का आमिष दाखवून शिंदे सेने देतात? तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, मग आम्ही काय म्हणायचं? तुमचं ऐकत नाहीच। त्यांची काही जणांची
इच्छा ही दीपक केसरकर साहेबांकडे यायची आहे. पण केसरकर सांगितलं की मला इथे कोणताही खरा टाकायचा नाही आहे, त्याच्यामुळे संजू आम्हाला प्रयत्न नको. दीपकबाईंच्या शब्दाचा मान राखून मी कोणतेही नाही आहे. पण जर प्रभाकर सावंत दुःखी नाही देत असतील तर मी नाही द्या. आमचे कार्यकर्त्यांना विश्वास आहे. मी कोणतीही आमिष दाखवा, आमचे कार्यकर्ते आमिषाला बळी पडून येत नाहीत. ते निलेश राणे आणि दीपकबाईंचे कट्टर कार्यकर्ते आहेत.